नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या प्रमोटर ग्रुपनं कंपनीतील आपली हिस्सेदारी वाढवली आहे. एप्रिल ते जून या तिमाही दरम्यान प्रमोटर ग्रुपनं बाजारातून साधारण 9,000 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स खरेदी केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे कंपनीतील प्रमोटर आणि प्रमोटर ग्रुपची एकत्रित हिस्सेदारी 0.48% वाढून आता 50.48% पोहोचली आहे. या घडामोडीमुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह दिसून आला आहे आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये चांगली तेजी आपल्याला पाहायला मिळाली. कंपनीच्या शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार एप्रिल ते जून या तिमाही अखेर रिलायन्समधील प्रमोटर आणि प्रमोटर ग्रुपची एकत्रित हिस्सेदारी ही 50.48% पोहोचली आहे. जानेवारी ते मार्च या तिमाही अखेर ही हिस्सेदारी 50% होती. या कालावधीमध्ये प्रमोटर ग्रुपनं कंपनीतील हिस्सेदारी 0.48% वाढवली आहे. उपलब्ध असलेल्या माहितीनुसार ही खरेदी सेबीच्या क्रिपिंग ॲक्विजिशन या नियमाअंतर्गत निर्यातित मर्यादेमध्ये करण्यात आली आहे. या नियमानुसार विशिष्ट अटी आणि मर्यादांचं पालन करून प्रमोटर्सना अनिवार्य ओपन ऑफर न आणता कंपनीतील आपली हिस्सेदारी टप्प्याटप्प्यानं वाढवता येते. उपलब्ध शेअर होल्डिंगच्या माहितीनुसार रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमॅन मुकेश अंबानी तसेच त्यांच्या कुटुंबातील नीता, ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांच्याकडे प्रत्येकी सुमारे 1.61 कोटी शेअर्स आहेत. हे कंपनीतील प्रत्येकी 0.12% हिस्सेदारीच्या बरोबर असल्याचं सांगितलं जात आहे. तर मुकेश अंबानी यांच्या आई कोकिलाबेन अंबानी यांच्याकडे सुमारे 3.14 कोटी शेअर्स असून त्याची हिस्सेदारी जवळपास 0.24% आहे. प्रमोटर ग्रुपच्या इतर विविध संस्थांकडे उर्वरित मोठी हिस्सेदारी आहे. उपलब्ध माहितीनुसार श्रीचक्र कमर्शियल्स LLP यांच्याकडे सर्वाधिक 10.96% हिस्सा आहे. तर देवश्री कमर्शियल्स LLP आणि करुणा कमर्शियल्स LLP आणि तत्वम एंटरप्राइजेस LLP यांच्याकडे प्रत्येकी 8.06% हिस्सा असल्याचं सांगितलं जातं. शेअर बाजारामध्ये एखाद्या कंपनीच्या प्रमोटर्सनी स्वतःच्या कंपनीतील हिस्सेदारी वाढवणं सामान्यतः सकारात्मक संकेत मानले जातात. प्रमोटर्सकडनं मोठ्या प्रमाणावर शेअर्सची खरेदी झाल्यास कंपनीच्या दीर्घकालीन व्यवसाय वाढीबाबत व्यवस्थापनाला विश्वास असल्याचा अर्थ गुंतवणूकदारांकडनं काढला जातो. त्याचबरोबर प्रमोटर्सची हिस्सेदारी वाढल्यानं कंपनीतील त्यांचं नियंत्रण आणखी मजबूत होतं. मात्र प्रमोटर हिस्सेदारी वाढली म्हणून शेअरच्या किमतीमध्ये भविष्यामध्ये निश्चितपणे वाढ होईलच असं मानणं योग्य ठरणार नाही. तर सध्या विश्लेषकांकडनं सांगितलं जातं आहे की प्रमोटर्सकडनं करण्यात आलेली अशा प्रकारची खरेदी अनेकदा कंपनीच्या दीर्घकालीन मूल्याबाबत असलेला विश्वास आपल्याला दर्शवते. याचा अर्थ नजीकच्या काळात कंपनीकडनं एखादी मोठी कॉर्पोरेट घोषणा होणार आहे असा थेट निष्कर्ष काढता येत नाही. प्रमोटर हिस्सेदारीतील या वाढीचा रिलायन्सच्या दैनंदिन व्यवसाय किंवा ऑपरेशन्सवरती तातडीनं कुठलाही थेट परिणाम होण्याची शक्यता नाही. मात्र कंपनीच्या भविष्यातील वाढीच्या क्षमतेवरती प्रमोटरचा विश्वास कायम असल्याचा संकेत म्हणून या गुंतवणूकदार घडामोडीकडे पाहू शकतात. प्रमोटर ग्रुपनं हिस्सेदारी वाढवल्याच्या वृत्तानंतर आता बाजाराचं लक्ष रिलायन्स इंडस्ट्रीजच्या तिमाही निकालांकडे लागलं होतं, जे निकाल काल आलेले आहेत, ज्याच्यावरती देखील सविस्तर व्हिडिओ आपण बनवून ते देखील आपण शेअर करूयात. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.